नमस्कार, मी प्राची. गेल्या वर्षीच्या इंडी जर्नलच्या कॉन्फ्लिक्टमधल्या रिपोर्टिंगबद्दल मी बोलले आणि यावेळेला चर्चेला सुरुवात झाली ती मुळात या मुद्द्यापासून की अशा ज्या वेळेला कॉन्फ्लिक्ट्स घडतात त्यावेळेला सर्रास माध्यमांमधनं दंगली हा शब्द वापरला जातो. मग तो इथल्या कुठल्या जात किंवा धर्माविरोधात झालेल्या, समुदायाविरोधात झालेल्या हिंसेबद्दल असो किंवा परदेशात होणाऱ्या युद्धांबद्दल. तर या सगळ्यामध्ये हे शब्द वापरणं योग्य आहे का, टर्मिनॉलॉजी तसे वापरणं योग्य आहे का, या सगळ्याबद्दल आणि परदेशात मुळात रिपोर्टिंग करताना येणाऱ्या अनुभवांबद्दल इथे चर्चा झाली. पण फक्त इतकंच नाही, तर याच्या बरोबरीने वेगवेगळ्या सेशन्समध्ये म्हणजे अगदी पुस्तकं असेल, नॉर्थ ईस्टमधलं रिपोर्टिंग असेल, या सगळ्याबद्दल जी पुस्तकं लिहिली गेली आहे तिथे नेमके कॉन्फ्लिक्ट्स काय आहेत, ते लिहितानाचा अनुभव काय आहे, अशा वेगवेगळ्या आणि ग्राउंडवरती काम करणाऱ्या लोकांच्या अनुभवाच्या अनुषंगाने या कॉन्क्लेव्हमध्ये दिवसभराची जी चर्चा घडते ती माध्यमाचे विद्यार्थीच नाही तर माध्यमामध्ये काम करणाऱ्या प्रत्येकासाठी उपयोगी ठरणारी असते. याही वर्षी इंडी जर्नल असाच कॉन्क्लेव्ह आणि भरगच्च कार्यक्रम आणि वेगवेगळ्या पत्रकारांशी संवाद साधण्याची त्यांचं सगळं जे काही काम आहे ते समजून घेण्याची संधी देत आहे. त्यामुळे तुम्ही पुण्यात असाल तर इंडी जर्नलच्या कॉन्क्लेव्हला नक्की हजेरी लावा.